हॅलो गाईस, पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला बसने। स्लीपर बस आहे। तर मी, माझे हस्बंड आणि किशोरदादा आम्ही तिघंजणं चाललो आहोत। तर आता आम्ही चाललो वाशी प्लाझाला, तिथे आमची बस येणार आहे। तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बसचा अजून पत्ता नाही, अर्धा तास जास्त झाले। आता आम्ही चहा घेते प्यायला सगळे बी। अर्धा तास जास्त झाला, बशी वाट बघतोय आम्ही। तर गाई जवळजवळ 2 तास होत आलेत, आम्ही इथेच आहोत वाशी प्लाझाला। बस अजून आली नाही, ट्रॅफिकमध्ये अटकलेली आहे। आता किती वेळ लागेल बसला काय माहिती नाही। काय झालं, सायनला आणि कुर्ल्याला त्याच्यामध्ये ट्रॅफिक खूप जाम आहे, नाही तर बस कधीच आली असती। मग पण ही काही असं दाखवण्यासारखी वस्तू नाही आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाते हो लोगों को। तुम्ही आम्हाला इथं 7 वाजता बोलवले, आता 9 वाजले, अजून बस आलेले। आम्ही फोनावर फोडतो, आई लवकर या, लवकर या, लवकर या, आणि 9 वाजले तरी बसचा पत्ता नाही। तर मी याच्यावर एकच सांगू शकतो, मित्रांनो, वेट करा। वेट केल्यावर बस येणार आणि बसमध्ये आपला प्रवास चांगला होणार। 2 तास वेट करा, 2 तास। आई कसं आहे माहिती आहे का, जेवढं तुम्ही वाट बघणार तेवढं फळ चांगलं भेटणार। सबर का फल मीठा होता है। इथं पाऊस आता एवढा येतोय, पाऊस पडते। पावसातच खरं देवदर्शनाची मजा आहे। गाणगापूर आणि अक्कलकोटला आता निघालो आम्ही। तर माझं म्हणणं आहे, तुम्ही उन्हाळ्यापेक्षा पावसाळा हिवाळ्यामध्ये देवदर्शन करा, खरंच खूप चांगलं वाटतंय। बस कधी येईल बस काय माहिती, बस कधी येईल। बस आहे ना आता कुर्ल्यापर्यंत आलेली आहे, ट्रॅफिक जाम असल्यामुळे ती येईल थोड्या वेळामध्ये। तर मी आज फायनली 2 तासामध्ये बस आलेली आहे आमची। तर गाईस, फायनली 2 तासामध्ये आमची बस आलेली आहे आणि आता आम्ही सीटवर बसलेलो आहोत। आम्हाला वरची सीट भेटलेली आहे। तर ओके, बघा आता बस, बघा बस दाखवते मी। हे आमची बस आणि समोरच आहेत किशोरदादा। पडोसी किशोरदादा समोरच आहे। आणि ही बघा बस। खूप वेळ झाली बसची वाट बघत होतो। मित्रांनो, आता मी गाणगापूर आणि अक्कलकोटला जातोय, परंतु 7ची बस होती। आता ती मला वाटते किती 9 सव्वा 9 झाले। 9 मुळे उशीर झाल्यामुळे आता हा प्रवास कसा एकदम शांत सुखाचा प्रवास होईल। त्याच्यामुळे तुम्ही आता वेट करा। उद्या तुम्हाला अजून याच्या पुढचा ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण गाणगापूरचं दर्शन होईल, त्याच्यामुळे अक्कलकोटचं दर्शन होईल। तर तुम्ही बघू शकताय। आणि आमचे कंडक्टर काका जरा बोला तुम्ही, बघा तिकडे वर बघा। हां, ठीक आहे। आता ते तिकीट काढण्यामध्ये व्यस्त आहेत। तर आमचा प्रवास सुखा जावा, तुम्ही आम्हाला हे द्या, शुभेच्छा द्या। तर गाईस, आता आम्ही खोपोली जवळ पोहोचलो होतो, खोपोलीला। तर अजून खूप टाइम लागणार आहे, जवळजवळ 12 तास लागतील। 12 तास आम्हाला बसमध्ये प्रवास करायचा आहे। गाईस, आता आम्ही बोगद्याजवळ आलेलो आहोत, बोगद्यामध्ये। आणि तुम्ही बघू शकता फ्लाईट कशी आहे, असं वाटतं का सकाळच झालेलं आहे। भारी लाईटिंग लावलेली आहे। किती मोठा बोगदा आहे बघा, जो भरपूर मोठा आहे बोगदा। आणि लाईट तर बघ भारी लावले, असं वाटतंय का सकाळच झाले। बस एकदम कम्फर्टेबल आहे, वाटतं सीटा भेटलेल्या आहेत, पण ठीक आहे, पण कम्फर्टेबल आहे। आणि आमची दोघांची इथे आहे।
इथं डाळ झालेले आहेत, जेवढे नाही काही नाही अजून. आता बघू बस थांबणार आहे होतं तिथे कुठे, मग तेव्हा जेवू. मी तर बसमध्ये जेवणार होती. पाऊस सारखा सारखा येतोय, सारखं सारखं किती बंद चालू आता पण आला पाऊस. तर गाईस आता गाडी थांबली हॉटेल जवळ, थांबली इथं. ही आहे आमची वाटलीची भाजी आणि चपाती पण आणले. दादा काय घेते काय माहिती, खिचडी करतात, थोडी भाजी आणि चपाती असं. नाही मी काय नाही खाणार, मला चपातीने भाजी बस झाले. फूड कॉर्निवल म्हणजे हा जेवणाचा इथे स्टॉप आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मी इथे येतो ना, तर हा स्टॉप आहे. इथे सगळं हा फायनल जेवणाचा स्टॉप आहे. हा आहे ना हॉटेल फूड कॉर्निवल, म्हणजे मुंबईवरून निघालो वाशीवरून, तर हा इथे थांबण्याचा एक स्पॉट आहे. मग इथं जेवण करून मग डायरेक्ट जिथं आपल्याला जायचं आहे तिथंच बस थांबते. आणि मग थांबते कशी माहिती आहे काय, म्हणजे प्रत्येक स्टॉपला जिथे जिथे स्टॉप दिलेला आहे त्या स्टॉपला ती बस थांबते. तर मी सांगू का, आमच्या लालपरीचा प्रवास खूप भारी आहे. तर आयुष्यातून एकदा नाही, आयुष्यातून कधी बी कुठं बी जायचं असेल ना, तर लालपरीचा प्रवास तुम्ही नक्की करा. आणि पुढच्या ब्लॉगसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करत राहा. अजून तुमच्यासाठी भरपूर काही बघण्यासारखं आहे. आणि संध्याकाळी मला वाटतं भरपूर तुम्ही दाखवा लोकांना. ठीक आहे, चला धन्यवाद. आता घरून एवढं आणलं जेवण, तरी पण यांना दोघांना हॉटेलचं खायचंय. यानं मग तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. तर मित्रांनो, महेंद्र दादाचे मित्र ते आज त्यांना फूड कॉर्निवल मध्ये भेटले. तर काका तुम्ही काय बोलू शकताय, कुठे निघालात तुम्ही? शिरूर पुणे जिल्हा. हे कोण आहेत महेंद्र दादा, कोण आहेत तुमचे? घनसोली गाव. महेंद्र दादा, घनसोली गाव आमचं. अच्छा अच्छा, तुम्ही भारी. काय बोलू शकता दादांबद्दल, दोन शब्द बोला. हा गाव आमचं जागा आहे, आमचं 95 पासून गोष्टी. असं आहे का? हो. ओके ओके ओके, मस्त भारी. ओके, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. नाव सांगा दादा, नाव सांगा. विजय दत्तू सातपुते, कुठं निघालात तुम्ही? पुणे जिल्हा. शिरूर. शिरूरला. अच्छा अच्छा, ओके ओके. चला फिर से मिलेंगे. घनसोली गाव. आणि दादा वाह वाह, हे राम भक्त की जोडी, राम और लक्ष्मण की जोडी. चपाती भाजी, वाटाण्याची भाजी. घरून जेवण आणले तरी यांना फ्राय राईस खायचंय, म्हणून किशोर दादा गेले फ्राय राईस आणायला. हे बघा किशोर दादा फ्राय राईस आणायला गेले. फ्राय राईस आणलाच शेवटला. फ्राय राईस खावत आहे. एवढं घरून जेवण आणून पण फ्राय राईस हॉटेलची घेऊन काय करणार, सवयीचा परिणाम. काय सवयीचा परिणाम. कधी कधी काय माहिती का, घरात जेवण खाऊ नये. आपने कभी वो कहावत सुनी है क्या, घर का दाल भात बहुत खाया, अभी घर की मुर्गी दाल की जैसी. नहीं, ऐसा ही है, ऐसा ही है. ये देखो इधर भी देखो, यांचं तर सांगूच घर नको. का दाल भात अच्छा नहीं लगता है. नाही, दाल भात नाही, काहीच नाही चांगला लागत आहे ना. किती पण भारी बनवा, सोनं चांदी टाकून बनवलं ना, तरी पण यांना जेवण चांगलं लागणार नाही. तो मैं तो यही तो कह रहा हूँ कि आप कितना भी घर का दाल भात कितना भी बनाओ, कुछ नहीं, इनको आखिर बाहर की बिरयानी अच्छी लगती है. समझने वाले को इशारा सारा काफी आहे. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आता परत मी बसमध्ये बसलो. आता झोपा आणि सकाळी उठा. स्लीपिंग टाइम. आता वाजले किती वाजलेत, 1:15 वाजले. झोपा आणि सकाळी उठा. गुड नाईट.